नमस्कार मित्रांनो, माहितीचा दिवा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी मागील काही दिवसांपासून पैसे कधी येणार, हप्ता बंद झाला आहे का, डिसेंबरचा लाभ मिळेल का असे प्रश्न विचारत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. डिसेंबरचा हप्ता कोणाला मिळणार, किती रक्कम जमा होणार, पैसे खात्यात आले का हे कसे तपासायचे, पैसे न आल्यास काय करायचे, अर्ज रिजेक्ट किंवा हप्ता बंद होण्याची कारणे, आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाचा सल्ला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय? मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्त्वाची समाजकल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल निराधार विधवा, महिला अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रस्त नागरिक, वृद्ध नागरिक यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे निराधार कुटुंबांना आर्थिक आधार देणे, दैनंदिन गरजांसाठी मदत करणे, सन्मानाने जगण्यासाठी हातभार लावणे. डिसेंबर महिन्याचा हप्ता, मोठे अपडेट. मित्रांनो, सध्या सर्वात मोठी बातमी अशी आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात येत्या 1 ते 3 दिवसात पैसे जमा होतील. म्हणून घाबरून जाऊ नका, थोडा संयम ठेवा. किती रक्कम मिळते? मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार ठरते. साधारणपणे एक लाभार्थी 1,000 रुपये प्रति महिना, कुटुंबातील 2 लाभार्थी 1,500 रुपये प्रति महिना. काही विशेष प्रकरणांमध्ये अपंगत्व, गंभीर आजार, एकट्या विधवा महिला यांना अतिरिक्त लाभ देखील मिळू शकतो. डिसेंबरचा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याची नियमित मासिक रक्कम. पैसे खात्यात आले का, कसे तपासायचे? मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना हा प्रश्न पडतो, माझ्या खात्यात पैसे आले का नाही? हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धती वापरू शकता. बँक पासबुक अपडेट करून घ्या, मोबाईलवर SMS तपासा, ATM मशीनवर बॅलन्स चेक करा, बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर चौकशी करा. जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक असेल, डीबीटी चालू असेल, तर पैसे थेट खात्यात जमा होतात. पैसे आले नाहीत तर काय करायचे? मित्रांनो, जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. खालील कारणांमुळे पैसे उशिरा येऊ शकतात. आधार बँक लिंक नसणे, डीबीटी बंद असणे, बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असणे, नाव आधार क्रमांकात चूक, KYC अपूर्ण असणे. सर्वप्रथम आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक आहे का तपासा. डीबीटी सुरू आहे का ते कन्फर्म करा. त्यानंतरही समस्या सुटली नाही तर आपल्या तालुका तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधा. हप्ता बंद होण्याची मुख्य कारणं. मित्रांनो, काही लाभार्थ्यांचा हप्ता अचानक बंद होतो. यामागची कारणं अशी असू शकतात: उत्पन्न मर्यादा ओलांडणं, चुकीची माहिती दिलेली असणं, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट न करणं, मृत्यू नोंद न झालेला असणं, नवीन नियमानुसार अपात्र ठरणं. त्यामुळे दरवर्षी कागदपत्र अपडेट ठेवणं, उत्पन्न प्रमाणपत्र नूतनीकरण करणं खूप महत्त्वाचे आहे. महत्त्वाची सूचना सर्व लाभार्थ्यांसाठी. मित्रांनो, या योजनेबाबत अनेक वेळा अफवा पसरवल्या जातात. कृपया लक्षात ठेवा, कोणी फोन करून पैसे मागितले तर विश्वास ठेवू नका. कोणतीही लिंक आली तर क्लिक करू नका. योजना पूर्णपणे मोफत आहे. सरकारकडून येणारे पैसे थेट खात्यातच जमा होतात. शेवटचा सल्ला. मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर बँक खाते अपडेट ठेवा, आधार लिंक तपासा, डीबीटी सुरू ठेवा, कागदपत्र वेळेवर अपडेट करा,
यामुळे तुमचा हप्ता कधीही अडणार नाही.